नमस्कार शेतकरी मित्रांनो. नुकत्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची पहिली यादी जाहीर झाली. तर या यादीमध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नावं नाही. जवळपास 17 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नावं आहेत. पण ज्या शेतकऱ्यांची नावं नाही त्यांचा प्रश्न असा आहे, की आमचं नाव या यादीमध्ये का नाही? किंवा आमचं नाव कुठल्या यादीमध्ये येणार आहे आणि दुसरी यादी केव्हा जाहीर होणार आहे? त्याचबरोबर आता 50,000 जे अनुदान आहे, त्यावरती सरकारला शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले आहे. तर त्याची प्रोसेस का त्यासाठीचा जर रक्कम वाढणार आहे का? याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहेत त्यांच्या नावापुढील जी कर्जाची रक्कम आहे, तर त्यामध्ये काही तफावत आहे, कमी जास्त रक्कम त्या ठिकाणी आलेली आहे. तर त्याच्याविषयी देखील माहिती बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अगदी थोडक्यात माहिती जी आहे, तर ती आपण जाणून घेणार आहोत. तर आता पहिली यादी लागलेली आहे. या यादीमध्ये आता आपलं जर नाव असेल, तर ती पुढील प्रक्रिया आहे, तर ती काय करायची सर्वप्रथम ते जाणून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला के-वाय-सी करायची. के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला आपल्या सरकार केंद्रावरती जायचे. आपल्याला यादी जी आहे, तर ती कुठल्याही आपल्या सरकार केंद्रावरून भेटून जाईल. पण शेतकऱ्याला डायरेक्ट लॉग इन करून जी आहे, तर ती स्वतःची के-वाय-सी स्वतः करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला बायोमेट्रिकद्वारे आपली के-वाय-सी करण्यासाठी आपली सरकार केंद्रावरती हे जावेच लागणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त आपला जो आधार कार्ड आहे किंवा आधार क्रमांक आहे, तर तो घेऊन जा जेणेकरून विशिष्ट क्रमांक जो आहे, तर तो त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी मदत होईल. आता त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेत जावं लागणार आहे का? किंवा कागदपत्रे पडताळणी करावी लागणार आहे का? आणि कर्जमाफी केव्हा भेटणार आहे? तर मित्रांनो, आपण जर बायोमेट्रिक केली तर आपले 2 लाखापर्यंतचे जे कर्ज आहे आपण पात्र असाल तर आपलं ते कर्ज माफ होणारच आहे. त्यासाठी आपल्याला बँकेत परत जाण्याची किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही. जर बँकेने एस-एम-एस केला तरच आपल्याला डॉक्युमेंट जे आहे ते 7/12/8 जे आहे तर ते बँकेत घेऊन जावं लागणार आहे. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे, पण त्यांच्या नावासमोर जी कर्जाची रक्कम आहे, तर त्यामध्ये मोठी तफावत आलेली आहे. काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, की त्या ठिकाणी फक्त कर्जाची रक्कम आहे, व्याजदर जो आकारला जातो, तर ती व्याज त्या ठिकाणी दिसत नाही किंवा काही शेतकऱ्यांची बरेच सारी तक्रारी या बाबतीत आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे एन-पी अंतर्गत आपले शेतकऱ्यांचे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे खाते जे आहे, तर ते गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी जे कर्ज रक्कम आहे, तर त्यामध्ये तफावत आढळून येत आहे. नोटीस अंतर्गत आता हे सर्व कर्जाची रक्कम बँका नील करून देणार आहे आणि नीलचा दाखला जो आहे, तर तो शेतकऱ्याला देणार आहे. आपण जर पात्र असाल आणि आपलं 2 लाखाच्या आत कर्ज असेल, तर ते संपूर्ण कर्ज या योजनेअंतर्गत माफ केलं जाणार आहे आणि आपल्याला नीलचा दाखला जो आहे, तर तो बँकेकडून घेता येणार आहे किंवा बँक जी आहे, तर ती देणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी के-वाय-सी करून घ्या. कोणीही के-वाय-सीपासून वंचित राहू नका कमी जास्त रकमेमुळं. ज्यांचे नाव आले त्यांना के-वाय-सी जी आहे, तर ती कंपल्सरी आहे. आता सर्वात महत्त्वाचं दुसरी यादी केव्हापर्यंत येणार आहे? तर दुसरी यादी जी आहे, तर ती ऑगस्ट महिन्यात 15 ऑगस्टपर्यंत येऊन जाईल अशी माहिती जी आहे, तर ती समोर येत आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये सांगितलेली आहे. पण 15 ऑगस्टपर्यंत जी दुसरी यादी आहे कर्जमाफी योजनेची, तर ती येण्याची शक्यता आहे. आता यामध्ये रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांनी प्रश्न जो आहे, तर तो सरकारला विचारलेला आहे, की आम्ही उसने-पासणी करून किंवा इतर काहीतरी तडजोड करून रेग्युलर कर्ज भरत आहोत आणि आम्हाला फक्त ₹50,000 जे अनुदान आहे, तर ते भेटत आहे. तर बघूयात यावरती आता पुढे काय होतंय. तर आपलं मत काय आहे, की जे रेग्युलर कर्जधारक आहे किंवा जे रेग्युलर कर्ज भरत आहे शेतकरी, तर त्यांना जी रक्कम आहे, तर ती वाढवून भेटायला हवी की नाही? 50,000च भेटावी. खाली कमेंट करायला विसरू नका आणि दुसरी यादी जी आहे, तर ती ऑगस्ट महिन्यापर्यंत येईल.